राग आहे, 4-5 बाया एकत्र बसले तर हरिपाठाचं बोलत आहे का? तुही बरी आहे, माई भंगार आहे, माई बरी आहे, तुझी तर पार खलास. आणि जिला सून नाही ना, सून ती बाई तर बोलूनच देत नाही कोणाला. नाही नाही नाही, लई पोपटावानी टपाटपा बोलत ती, माया डोळ्यात देखत आणायची, माया डोळ्यात देखत आणायची, माया डोळ्यात देखत आणायची. अण्णा आण ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सुना आली का जास्त, तू दिंडीच निघली, तुला अजून माहीतच नाही. आणि जिच्या पहिल्या पोराचं लग्न झालं ना, तिला जर विचारलं दुसऱ्याचं करतं का? यंदा नाही का? पहिलीनं जी एवढी जिरवली तर दुसरी काय करेल? ज्या पोरानं बायको करेल नाही ना, ज्या पोरानं बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे, कशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं. गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. भाऊ बायको आहे ती. हो, इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात भाऊ. ते स्टॅच्यू असतं ना, प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसं अशी पाहतात. प्लास्टिकची काय हाते आहे. जो नादी लागला त्याला ओढायला बिडी नाही राहिली भाऊ. हो, चला पुढं. ए जम्मूक कधी गर्जना जो देखिली नाही. राधे पुढे चला. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. मग आता एक तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, आणि आपल्या कीर्तनाला 2 मुद्दे, मे बी नॉट बी. पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला एखाद्याला पटलं नाही, तुम्ही नाही म्हणा. मला अभ्यास कमी असलं, आलं महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या ना. आणि मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि कीर्तन सुरू झालंय, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. ती काही नालायकांना सवय, आम्ही वर जीव काढायचा. आपल्याला लई किडा आहे, सरळ उठायचं, येडे बाबडी खाली जायचं, चालू ते गेम. पण माणसात म्हणलं का मोबाईल मध्ये डोकं घालायचं नाही. आणि 40% लोक मोबाईलांमुळे भरमिष्ट झाले. सरळ उठायचं, आपलं निवांत जायचं, पाऊस पाणी काही नाही, चालते गेम, एकटीचीच गेम चालते. पण ते इथं नाही, इथं एकदा कीर्तन ऐकायला बसलं म्हणजे येस किंवा येस, नो किंवा नो. आणि खरं सांगा, माझ्या पुढे बसल्यावर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढाच चांगला वेळ आहे आजचा. काय म्हणते तुमचं? हा, नाही तर काहीच नाही, कारण चांगलं राहिलंच नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची नाही. आणि करून करायचं काय? ज्यांच्यासाठी आपण कमावलं ते काय एवढे सुईचे नाहीत. आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, मग वासरूच पेलेलं काय वाईट? म्हणजे अभंगाच्या पुढे जायला एक बॉक्स बंद झाला ताई. याला थोडा कमी आवाज द्या आणि याला चांगला द्या, नाही तर याला खाली घे. हा चला. ए जगातलं पवित्र तीर्थ, बस फिट बसलं कीर्तन. आतलं का बाहेरचं? आतलं. ज्ञानामध्ये 3 प्रकार, म्हणजे पुस्तकी ज्ञान, अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानाचे 3 फायदे. ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि खेत करायचं काही कारण नाही. ते एका वाक्यात सांगा, किती कमवा, इस्टेट लिहून घ्या कोणाला लागली तर, माणसाची टोटल इस्टेट, पावशे सुतळी, आतपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपये, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटी, 1 अगरबत्तीचा पुडा, मुठभर तांदूळ. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही का? लय मोठा बंगला आहे पेटवा. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात? उभ्याने जेवतो श्रीमंत, हायवेला जेवतो श्रीमंत, बारीतला ब्रँड पेतो श्रीमंत, आणि गरीब लुटितो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंताची व्याख्या काय? ज्याच्याकडे लय पैसा पण वागून नालायक. राधे राधे. आमच्याकडे श्रीमंत कोण?
गळ्यात माळ, मुखात नाम, कंठात प्रेम, जगात सगळ्यात श्रीमंत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोण? बायकांनी चपला घालून चपात्या करणे. चपातीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणते का? काय साधं कळत नाही का तुला? चपातीला पोळी म्हणते. तुमची महिला म्हणत चपातीला चपाती म्हणाय का अडचण आहे? पोळी. मी थिलाय भाजी म्हणते, वांग्यालाय भाजीच म्हणते. मग भोपळ्याला काय दोडका म्हणते? सुधारली लोक. सुधारली लोक. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. लहानाले पोरं पटकन उत्तर द्या. लहानाले पोरं आईला काय म्हणतात रे? बाकीच्याने बोलायचं नाही कोणी. आता आईला काय म्हणत्या? मम्मी. करेक्ट. पूर्वी मम्मी म्हणायची, आता काय म्हणत्या? मॉम. मॉम. काय? जोरात बोला. काय? मॉम. आणि बापाला डॅडी. डॅडी ऐवजी आता नवीन शब्द आलाय, डॅड. करेक्ट. आता पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. हा आता बोलून सावध राहा. मम्मीला मॉम. मॉम. करेक्ट. बापाला डॅड. बरोबर आहे. शाळेत जाता तुम्ही? कितीला आहे तू? 4थीला? 9वीला आहे का? मराठी मीडियमला आहे का सेमीला आहे? हा चियारा मराठी मीडियमचा आहे. हा मराठी मीडियमचे पोरं फ्रेश असतात, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. सीमी म्हणजे थोडे दरिद्री, आणि इंग्लिश मीडियम जागतिक लोड. कधी हसायचं नाही, कधी काय नाही. त्यांना इंजेक्शन मारलं तरी ते कणात्या पण हसते नाही. आता पटकन उत्तर द्या. 9वीवाला. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम. 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 मम्मी आहे स्त्रीलिंगी, मॉम पुल्लिंगी. करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. करेक्ट. मग आता निवांत डोकं खाजवा. मॉम. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघे जर पुल्लिंगी, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आणि तरी वरून लोक काय म्हणतात? जग सुधारलं. पूर्वी आमच्या आई घरातला कचरा काढायची तर वाकून झाडायची. आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि लय पोरग रडायला लागलं ना, आई मांडीवर आडवं टाकायची आणि पदराने झाकायची. नुसतं थापटलं तरी पोरग झोपत होतं, कारण पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, पोर झाकायचं कुठं? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं? समजा प्यायचं. सगळा येड्याचा बाजार झाला महाराज. येड्या. हा एक वाक्य नीट आहे का? धर्माच्या विरुद्ध वागणारी माणसं श्रीमंत जरी असली तरी दरिद्रीच आहेत. श्रीमंत कारण हेच आहे, हे माणसं श्रीमंत होतील. पण विचारानं श्रीमंत असावा का पैशाने? विचार. पैशानं काय श्रीमंत आहे? पैशानं श्रीमंत असून करायचं काय? 1 रुपया तर संगणीयाचा आहे, तोही दुसऱ्याचा आहे. घरचे रडायच्या गडबडीत होते, दुसऱ्याच म्हणून आपल्या काय ना. मग तुझ्याला काय आग लागतो का बांगल्याला? त्या हा चला सावध राहा. आणि आता मे बी और नॉट बी अभंगातले 2 मुद्दे. मी उचकून देईल बरं का. हा अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. ज्ञान पवित्र आहे, देवच ज्ञान आहे, आतलं ज्ञान असावं, चिंता करायचं काही कारण नाही. आणि अभंगातला 3रा मुद्दा. आज गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे स्टेजवर उपस्थित मान्यवर, महाराज मंडळी, गायक, वादक, गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री गणेश कवडे यांचं अभिष्ट चिंतन आणि गणपती बाप्पाच्या चतुर्थी निमित्ताचं कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत? आतापर्यंत 2च मुद्दे झालेत.
ज्ञान देव देव ज्ञान. आता पटकन बोला. आता करंट लावून देतो. पहिलं वाढदिवसाचं नंतर सांगतो. अगोदर चतुर्थी सांगतो. चतुर्थी म्हणजे गणपती सांगतो. आणि मग गणेश साहेबांचं अभिष्ट चिंतन सांगतो. आणि मग अभंग सांगतो आणि कीर्तन संपवतो. बोला पटकन. आता हा गणपती बाप्पा जो आहे हा कसा आहे? महिला मंडळ पटकन. हा पोरगा कोणाचा आहे? पार्वतीचा. आणि याचा बाप कोण आहे? शंकर. याचा बाप शंकर आहे. मग शंकर अवतार कोणाचा आहे? शंकर अवतार महादेवाचा. त्यांचा दोषच नाही. चॅनल बदललं का मालिकेमध्ये? अरे शंकराचा एक अवतार आहे प्रत्येक गावात. आता बडा बोलायचं बरं का. हा आपल्या कीर्तनाला बोललं तरच सूत्र बसत. शंकर कशा फिरतो? शंकर फिरतो कशो? नंदीवर. शंकर कशा फिरतो? नंदीवर. त्याचा पोरगा कसा फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशा फिरते? वाघावर. करेक्ट. बायको फिरते वाघावर. नवरा फिरतो बैलावर. पोरग फिरतं उंदरावर. मग महिलांना आरक्षण पहिलंच होतं का आत्ता आहे? आणि आता हे लोक टापा मारते आम्ही महिलांना लय अधिकार दिले. मूर्खपणा करू नका. पहिलाच होता. मग शंकर पहिल्यापासून पहिला होते. माझाही शंकर कुठे? पार्वती गेली. राधे राधे. शंकर वडितोय झोळीच्या द्वाऱ्या. गबस रड नको आई मिटिंगला गेली. 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 ते कार्ट म्हणलं दूध दे. कुठून देऊ? तेवढ्यात ती बाई आली. गबस रड नको गाय आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आई आली. गबस रड नको आपली आई आली. आपली आई आली. ते कार्ट म्हणलं माई एकट्याची आहे. तुझी गेली दिंडीत. हो. हा एकदंत आहे. हा वक्रतुंड आहे. हा लंबोदर आहे. हा सुखकर्ता आहे. गणपतीला लाल रंग प्रिय आहे. तो एकदंत आहे. तो वक्रतुंड आहे. तो लंबोदर आहे. तो विघ्न हरताय. तो सुख करताय. जो दुःख हरताय. बुद्धीची देवता आहे. उंदरावर फिरतोय. रिद्धी सिद्धी त्याच्या बायका आहेत. नाकात डोळ्यात बारीक आहे. नाकात सोंडीत वाकडा आहे. पोटात मोठा आहे. आणि सगळ्यांकडे बारीक लक्ष आहे. हा गणपतीचे डोळे बारीक का? प्रत्येक भक्ताकडे सूक्ष्म पाहणार. कोणता भक्त मला बुडवताना गोवा खाऊन आलता त्याचं तोंड वाकडं करून टाकायचं. काही तर ताट फिरीत आणि घंटी बंद होती. आरतीची सवय नाही. याकडे गणपती पेटवला पण इकडे घंटी वाजत राह. हा एकदंत आहे. हा वक्रतुंड आहे. हा लंबोदर आहे. आणि त्याची आज नेमकी संकष्टी आहे. हा एकदंत आहे. वक्रतुंड आहे. लंबोदर आहे. पण माहिती म्हणून सांगतो महिला मंडळ. वर्षातल्या सगळ्या चतुर्थीचा चंद्र पाहावा पण एका चतुर्थीचा चंद्र पाहू नये. करेक्ट. आनंद चतुर्थीला चंद्र निघाल. गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. आनंद चतुर्थीला चंद्रच नाही निघणार. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा. आनंद गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. जर पाहिला तर पाहिला तर माणसावर आळ येतो. आळ 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 कुणावर आलता असं जर पाहायचं असेल तुम्हाला तर कृष्णावर मणी चोळण्याचा आळ आलता. कृष्णाच्या आयुष्यात एकदाच आळ आलता आणि तोही मणी चोळण्याचा आलता. या बाबाच्या नादीला नाही. हा गणपती नंगाटच देवे. याचा बाप फिराय उंदराव हे घरच खाट्याळे. बापाच्या गळ्यात साप पोराच्या गळ्यात हार. बरं याचा बाप इतका नंगाट होता महाराज. याच्या बापाची मिली बायको. पूर्वीला बायका करायची लोक. करायचे म्हणजे मिळतही होत्या. आता बायको मिळणं. 4 फ्लॅट घेऊ शकता तुम्ही सकाळपर्यंत. बायको नाही करू शकत. राधे आता जे राहिलेत लग्नाचे तुम्ही तो नाच सोडून द्या.
बायका नाही तुम्हाला, तुम्ही आता असेच हायवेला बायका. हो बायका कशी काय मिळते, रेंज गेली काहींची रेंज. हो बायका नाही आता. बायको हा विषय जवळजवळ, आणि कोण बायका दिलो तुम्हाला? 16ला तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन, 17ला तुमची ढोपरं आल्यात क्वार्टर पिऊन वर, रुपड्या कमवायची दानत नाही नालायक. कोण बायको देईन? इथं तहसीलदार मुलगी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे टोनक्या तिला. तुला 1.5 लाख लिहात तरी येतं का? हा 1.5 लाख म्हणजे 15 किती शून्य रे? घ्या 4 म्हणते ती. काय काय आलं, किती शून्य रे? 15 लाव, मी देत राहतो, तू मोजीत राह. बायको नाही आता. आता तुम्ही जवळजवळ राहिलेले तो नाच सोडूनच द्या. आता तुम्हाला आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोपायली आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? ए बरे, मामाला मुलगी आहे तुझ्या? किती आहे? एक. आणि तुला भाऊ किती आहेत? 2 आहे का तुम्ही? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? ए बरे, ए ए मामाला मुलगी आहे तुझ्या? नाही. मी आला तू. तुझ्या मामाला किती आहे? 2. तुला भाऊ किती आहेत? एकटाच आहे का तू? कल्याण. अजून एक भाऊ आहे का? कल्याण. तुझ्या मामाला आहे का? नाही. तुझ्या किती आहे? 1. आणि तुला भाऊ किती आहेत? 3. 2 झाले वासाई. तू का लगेच चालला काय मामाच्या घरी? तुझ्या मामाला आहे का? तुझ्या मामाला आहे का? नाही. का मामाच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडत. आपलं कीर्तन ऐकलं, मोकळा होतो माणूस. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुख करताय, हा दुःख हरताय, बुद्धीची देवता आहे. सगळ्यांना गणपतीचा आशीर्वाद मिळावा. ही गणेश चतुर्थी, आपलं संकष्ट चतुर्थी. मिटलं काम. दुसरा मुद्दा, आज आपण सगळेजण गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष तरुण मंडळ स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी गायक वादक गुणीजन, आपण आज ह्या सगळेजण गणेश कवडेंच्या अभिष्ट चिंतनाला. आता इंद्रिकडचं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं म्हणलं होतं माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. हा आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात 2रा बंगला होतोय. फक्त आपण सांगायचं ते ऐकायचं. जर ऐकलं नाही तर पहिला जातोय. मग आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं नाही. आणि आता एक वाक्य सांगतो, परत नीट ऐका. आता माननीय श्री गणेशजींच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आता इंद्रिकडचे कीर्तन म्हणलं त्याला 100 वर्ष ब्याव नाही. त्याच्यात आज योगायोग आहे, अंगार चतुर्थी आहे, संकष्टी आहे. त्यासाठी कीर्तन आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे, वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्यावर समाजाचं काहीतरी ऋण आहे, त्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस आहे. आणि एक वाक्य परत नीट ऐका. आयुष्यात तुम्ही किती मोठे व्हाल, पण 2 गोष्टीशिवाय मोठे होऊ शकत नाहीत. एक, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही, आणि संतांच्या कृपेशिवाय मोठे होऊ शकत नाही. आता दुसरं वाक्य बारीक ऐकायचं. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसांना तो अभिमानात असावा. याच्यावर तुमचं मत काय? आजारी आहे तुम्ही? आजारी आहे का? नाही. मग बोलत जायचं. आपला एक मुलगा डॉक्टर झाला, अभिमान नसावा. आणि पुढे एक वाक्य सांगा, तुम्हाला मला कोणी नाव ठेवलं तरी चालेल, आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये.
एक भांडे घासणाऱ्याची मुलगी तहसीलदार झाली, तोंड भरून कौतुक करावं, जळू नये. एका भांडे घासणाऱ्याची मुलगी सीए झाली, तोंड भरून कौतुक करावं, ती मुलगी आपली आहे. आणि कोणी नाव ठेवा, आपला एक भांडे घासणाऱ्याचा गेटवरच्या सिक्युरिटीचा मुलगा एमपीएससी ला पहिला आला, कौतुक आहे. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. एक गार्डचा पोरगा, होमगार्डचा मुलगा एमपीएससी देऊन पास झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांनी आपलं कौतुक करावंच, याच्यावर तुमचं मत काय? आणि आपल्या लोकांची हीच लय वाईट खोड. शेजारच्याने गाडी घेतली ना, कंपनी बरोबर नाही, त्या गाडीला मार्केट नाही. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोड असन. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असन, निगेटिव्ह. पाया पडून सांगतो, कधीच निगेटिव्ह विचार ठेवू नका, काही पॉझिटिव्ह ठेवा. चांगलं म्हणायला, पोरांनो मला सांगा, भांडे घासणाऱ्याच्या मुलीला 90% मार्क पडले, कौतुक करायला काय हरकत आहे? ब्रिलियंट आहेच ना. आणि तुम्हाला एक वाक्य सांगा, टॅलेंटशी कीर्तन, गायन, राजकारण, राजकारण या गोष्टी रक्तातच असावं लागतात. तुमचं काय मत आहे? भांडे घासणारीचा मुलगा आणि बंगल्यावालीचा मुलगा निकाल घेऊन आला. बंगल्यावालीचा रडत आला, हसत आला, आणि भांडे घासणारीचा रडत आला. भांडे घासणारीनं म्हटलं नापास झाला. ती म्हणली, का रे भाऊ नापास झाला? तर म्हणलं नाही, 80ची अपेक्षा होती, 78 पडले. आणि बंगल्यावालीचा हसत आला, तिला वाटलं पास झाला. ती म्हणली, भाऊ पास झाला का? नाही. मग हसत का आला? ताण नाही राहिला, परत फॉर्म भरायचा म्हणून. आता अशी येडे परून काय करता आहे? आणि कुणी नाव ठेवावं? आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. आपल्या वर्गातला एक मुलगा शाळेत कमी आहे, पण ग्राउंडवर खास आहे, कौतुक करायला काय हरकत आहे? त्याचं इकडे शाळेत डोकं कमी लागतंय, पण ऑलिम्पिकमध्ये, क्रिकेटमध्ये, पोहण्यामध्ये त्याचं कौतुक करावं. आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक केलं तर त्यात जय आहे. हे निगेटिव्ह विचार काढून टाका. काय आपली लोक दरिद्री. काय झालंय महाराज, हे रक्त आहे ना, हे 96 कुळी रक्त आहे. ह्याच्यात रक्त आहे, रक्त. पण आपलं काय झालंय, दुसऱ्यांच्या 90 पिऊ पिऊ ना आपली रक्तच बदली झाली. आपल्याला फक्त कोणी 90 पाजून पावशेर मटणाची प्लेट दिली, आपण झालो हिरो. मागून अख्खी चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवी? झाला झाला साहेब. आपण लाचार झालेली माणसं आहे. लाचार जगायचं नाही कधी, भीक मागून जगायचं, पण स्वाभिमानानं जगायचं. लाचार नाही. कोणीतरी बँड वाजवायचा आणि मग आपण लग्नात नाचायचं, इतकं नालायक रक्त आहे का आपलं? कॉलेजचं पोरगं दारू पिताना बापाच्या नावाची चीयर करते, तर तू पाटील की जय हो, मग पेते. आणि पेले एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते, त्या हे भिक्या, हे संख्या, हे वामण्या, तुझं कमी. त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझ आहे, एवढंच आहे. क्वार्टर आणते असं टाईट पाहते बापाकडे, आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? बाप म्हणला, केलं ते सांगू का? बाप म्हणला, मारली सकम्या, मग आता काय करीन? बर्बाद झालेली माणसं आहे आपण. हे रक्त कसं आहे जरा नीट आहे का? मुंग्या येथील डोक्याला नीट आहे का? हे खानदान रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे? रजत पाठी तुम्ही का लावा?
राजाची माती तुम्ही कानाला लावा, राजाची माती तुम्ही कानाला लावा, ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे गोवा खाऊन थोबाड सडवणारं रक्त नाही. हे कुणाच्या तरी लग्नात राहू दे तिकडेच राहू दे. हे कुणाच्या तरी लग्नात 90 पिऊन नाचणारं रक्त नाही. मग हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला जावं, मी माझ्या मुलाच्या लग्नात भेटायला थोडा काढून मिरवावं, हे माझ्या रक्तात बसत नाही. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त आहे. तलवार हातात घेतली होती 15व्या वर्षी तलवार. बंगरी भंगार वापरची पैदास. हे रक्त खानदान आहे. हे रक्त कसं आहे? ऐका हे रक्त कसं आहे? वयाच्या 51 वर्ष देह ठेवला, वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवलं. बरं, माणसं रडतील यात काय नवल आहे, सरदार रडतील यात काय नवल आहे. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. हे रक्त आहे. घोड्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. बराच सीतेला आग लागली, सीतेला आग लागली तर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सीतेत उडी टाकली होती. हे रक्त आहे. जर परत कोणाच्या लग्नात नाचले नालाय का हो, हे घर खबरदार रक्त आहे. ही मातीच कशी आहे? मेरे देश की धरती काली, देश की धरती सोना उगले उगले हीरे. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. बंद झाली अक्कल. तलवार घेतली होती आणि इकडं वाटावर मिशी नाही आणि शेमड्या पोरीच्या प्रेमात पडलं. भंगार आणि एकदम भंगरी पोर. तरी ते कार्ट तिला काय म्हणतो माहितीये का? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. 2 मेले भाऊ मोबाईलची बिल भरू आणि त्याला अंडरपॅन्ट नाही. तरी ते तिला म्हणते हमें और जीने के साहस न होती अगर तुम न होते. चैन वरवर आणि प्युअर शिमडी पोरगी एकदम भंगरी. तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल है. असा हल्ला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका देता है. वाक्य लिहून घ्या. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे.
पुढचं वाक्य आहे का, आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना, लफडे लोक, दरिद्री, हो सावध व्हा, बायको तर मिळणार नाही. तो विषय जवळजवळ सांगा. आता कीर्तनात बसलेली माणसं जाऊ द्या, चतुर्थी आज, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्हाला विनोद वाटलं नाही? इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज, काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट पण फिट, कारण समाज नाही. चला थोडं पुढं, जा पटकन. हा, पोरं सरळ बसा, बैठे बैठे सावधान. आणि आता पोरांनो, मी तुम्हाला माझ्या तोंडातून जेवढे वाक्य बाहेर पडतील त्याला तुम्ही फक्त नामदेव महाराज शब्द जोडायचा. काय? अरे बोला ना, नामदेव महाराज. माझ्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं की तुम्ही त्याला कोणता शब्द जोडणार? देव ज्यांच्या बरोबर देवला ते संत, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत, ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते, ज्यांच्या बरोबर देव बोलला ते संत, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत, ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते संत. आणि 14च्या 14 माणसांनी एकाच वेळेस समाधी घेतली ते जगातले पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला वांग नामदेव महाराजांचा आहे. गणेशजींच्या अभिष्टचिंतेला मागायचंय. आता हे देवाकडे मागायचं नाही. हे गाडी बिडी, हे गाडी, बंगला, पप्या, गुड्डी, पेट्टी, शेवटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बनसगडी, हिटर, पिटर, इयर, वापे, जंगला, कांदे, गोण्या, बकरा, अंडे, लाटणं, बलपण, फुकणी, उशी, तवा, सांडा, बाथरूम, नोटा, बीट, दिवाण, चमचा, उरगळ, उशी, गादी, तकाना, खांड, खोंड, बोंबड, सुटा, अंडटात, फरक, उजेरवाने, घरात काढत ते कोणाला अंगणी, शिपा, वेणी, साहेब, ते धक्का, धुबी, बजाल, भरताला, परत गोष्ट, डोंगरोडी, तुका, तकला, नाग, शिक्षणाचा ऐकून, झेला, मानवीच खान, राजनीती, दबंग, वाटे, सिंगा, बॉडगा, जगा, चिकणी, चिमेली, दुनियादारी, लय भारी, माझे मंत्री, हरितमान, सटकली, पबिते पारुला, ही पोरगी सजवतवाती, सीटवाती, गाडी सुट्टी, पत्र गेल्यावर शांताबाई, शांताराम, चिमणी, उडेल, बोर, आराबापराव, बाहुबलीची घाट सोडून तुझं माझ्यावर असं नाही का वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं. काय झालं? एवढं पाठ करायला 1.5 महिना लागेल तुम्हाला. तुम्ही सगळे लोक सुशिक्षित आहात, पण थोडासा अध्यात्माचा आधार असावाच, यावर तुमचं मत काय? आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, आमच्यासारख्याने तुम्हाला लय सांगायची गरज नाही. तुमच्या लोकांच्या शर्टाचे खिशी कुठे आहेत? म्हणजे कोणत्या बाजूला आहेत? डाव्या. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे ना? मान्य आहे ना? हा मान्य नाही तर नाही म्हणा. हा, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. मग आता तुम्हाला एवढं समजत नाही का, शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव हृदय. मग तुम्ही जर धनाधन मोबाईलला जर डाव्या बाजूने ठेवता तर तुम्ही नक्की सुशिक्षित आहात याला काय जजमेंट काय? हृदयरोग तज्ञ डॉक्टर त्याचाच मोबाईल वरच्या खिशात. मी येड्यांना काय सुधरिता?
मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये. व्हायब्रेटिंग आहे, नाजूक इंद्रिय आहे. मोबाईल वरच्या या शर्टाच्या खिशात ठेवू नये. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये. कधीच ठेवू नये. अजिबात ठेवू नये. रेंज जाते माणसाची. बऱ्याच लोकांच्या कमरेच्या बेल्टला तो एक बॉक्स आहे, तो अतिउत्तम आहे, तो चांगला आहे. बरेच लोक इन केल्यानंतर एक बेल्ट आहे आणि त्या बेल्टला एक बॉक्स आहे आणि त्याच्यात मोबाईल आहे. ती जागा योग्य आहे. आता हे आम्ही सांगायचं का तुम्हाला? तुम्ही नक्की सुशिक्षित आहात याला पुरावा काय? मोबाईलचा वापर बोलताना उजव्या कानाचा कमी करावा. मोबाईल उजव्या कानाने जास्त बोलू नये. मोबाईलवर अति बोलू नये. मोबाईलमुळे माणसं बिंडोक झाली. पूर्वी आई पोराला पिठाचा गोळा खेळायला द्यायची, आता आई मोबाईल देते. गेम कर, गेम खेळ, गेम. मग ते 9वीला आईवर डोळे बाटरी तर पहिली गेम, 10वीला बापच उचलून आपटी तर दुसरी गेम, 12वीला पोरगीच घेऊन पळून जातं गेम मध्ये गेम. आणि आपण म्हणतो वा पोरं बिघडली, गुन्हेगारी बिघडली, गुन्हे प्रवृत्ती वाढली. काय झाली गंमत महाराज? कुटुंबातलं वातावरण मुलांना पोषक राहिलं नाही, हा सगळा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता सगळे शिकलेले लोक मला उत्तर द्या. दिवसभर नळाला पाणी नाही आलं, मोर्चा. 2-3 तास लाईट गेली, मोर्चा. दूध आलं नाही, मोर्चा. रेशन आलं नाही, मोर्चा. भाजीपाला मागला, मोर्चा. दूध मागलं, मोर्चा. आरक्षण मिळत नाही, मोर्चा. ट्रक आडवी गेली, मोर्चा. एसटी लेट झाली, मोर्चा. बरोबर आहे ना? आज 6 वर्ष झाले शाळेतले पोरं नापास केले जात नाही. किती पालकांनी मोर्चे काढले? किती पालकांनी काढले? कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा व्हायला पाहिजे. पास तर पास, नापास तर नापास. काय मत आहे तुमचं? मग बाप किती नालायक आहे, तुम्हाला लाज नाही वाटते का? काढला का कोणी मोर्चा? 6 वर्षामध्ये सगळे पास केल्यामुळे सगळा भंगार माल बाहेर आला. माल सगळा जो आता 11वी 12वीला जो माल आलाय ना, हा कोणत्याच फॅक्टरीत ठेवण्याजोगा माल नाही. हाकलीचा पत्ता नाही. आणि लेवल समान झाली ना, 85% वाला आणि 35% वाला लेवल एक झाली ना. 35% वाला पास झाला, 85 वाला. मग कुणाला नापासच जर करायचं नाही तर परीक्षा घ्यायच्या कशाला? हे तुम्ही कुठं कुंभमेळ्यात गेलते का इतके दिवस? आता माना हली तर हलकट हो. कुठे गेलते इतके दिवस? याला जबाबदार कोण आहे? हे बा, सगळ्या गोष्टी सरकारवर ठेवू नका. सगळ्या गोष्टी तुम्ही पुढाऱ्यांवर ठेवू नका. माणसांमध्ये बदल करण्याची ताकद आहे, फक्त माणसाने विचार केला पाहिजे. काय मत आहे तुमचं? तुम्ही सगळ्या गोष्टी सरकार, नळाला पाणी येत नाही, धरा नगरपालिकेला जबाबदार. आणि येळभर नळ चालू होता तेव्हा कोणाला धरायचं? तू नळ तरी बंद करते का? तू या नळाचं पाणी अख्ख्या गल्लीत गेलं तेव्हा तू काशीला गेलती का? अर्धा तास नळाला पाणी आलं नाही तर केवढी आरडून उठली, बाई 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 बाई, पाणी नाही ग, पाणी नाही ग. काल कुठं काशीला गेलती का तू? माणसाने स्वतःला चांगलं वागण्याच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. काय म्हणते तुमचं? प्रत्येक स्त्रीनं पाणी भरायचं झाल्यानंतर 1 हंड्यात पाणी कमी मिळालं तरी चालेल, पण खात्रीशीर नळ बंद केला पाहिजे आणि त्या पाण्याचा वापर योग्य झाला पाहिजे. पाणी जर प्रत्येकाने योग्य वापरलं, पाणी संकट येणारच नाही ना. मग तुम्ही मोटरसायकल धुवायला 9ला सुरुवात केली तर 12 वाजेपर्यंत होत्या. गाव वल्ल झालं पण याची मोटरसायकल निघालं. हे असं नाही चालत. नाही नाही नाही, प्रत्येक गोष्टीची काटकसर आहे. ही मुलं आहेत, सरळ बसायला आणायला बोला पटकन. तुम्हाला नमुना दाखवतो. पटकन बसा, बस खाली, सरळ बसा, बैठे बैठे सावधान. आणि जोरात उत्तर द्यायचं. घाबरायचं? आवाज कमी येतोय, घाबरायचं? हा, या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर, करेक्ट. त्याच्या अगोदरचा सुलतान, करेक्ट. या 2 वर्षात काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं, हा, सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट, करेक्ट. या 2 महिन्यात काढलेलं सगळ्यात भारी गाणं बाई, करेक्ट. सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं,
बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक घरात एक एक तयार झालं पाहिजे. आणि आता पुढचा प्रश्न बोलून एकदम जोरात. घाबरायचं हे बरे हा जोरात बोला. घाबरायचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे. त्याला गरज आहे का मोबाईलची. त्याचा बाप नालायक आहे का पोरगा. बाप करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. त्याचा पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात. घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी. आई करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत. आई आणि आई. आई आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद्या. नाही महाराज विनोद समजू नका. हे इंद्रिकेचं किती याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. महिला मंडळ आता तुम्ही सुशिक्षित माणसांच्या बायका आहे. 70% महिला 12वीच्या पुढच्या आहेत आहे की नाही. मग पहिलीच्या मुलाला ट्युशन का असावी. आणि पहिलीच्या मुलाला जर ट्युशन लावायची तर शिकलेली बायको का करायची. तुम्हाला पसायदान येत नाही. तुम्हाला आरती येत नाही. मग यांना शिकवायला तुम्हाला झालं काय. अरे त्या काय अरे नाळावर लुंगी लावून बसत आहे रे. नाळावर लुंगी लावून बसत. मग त्याला एक जण म्हणा आज पाणी नाही येणार तू. हा विनोद नाही. याला कंट्रोल केलं पाहिजे. आणि शाळेपेक्षा पोरांचं लक्ष बापांचं पाहिजे मुलावर. याच तुमचं काय मत आहे. 70,000ची आपल्या पोराला पल्सर आहे कॉलेजला जायला. 70,000ची. 10,000चा त्याला मोबाईल आहे. 2,000चा त्याच्या बायात बूट आहे. आणि नालायकाला 50% मार्क पडले. आणि तो ऍडमिशन घ्यायला गेला त्याचा बाप सायन्सला. त्या प्राचार्यानं प्राध्यापकानं तो पोऱ्या बाहेर काढला पाहिजे आणि त्याचा बाप आत घेतला पाहिजे. इकडे असं कॅबिन मध्ये घेतला पाहिजे. शिपायाला बोलवलं पाहिजे 2-3 जणांना. इकडे 70ची तो या पोराला पल्सर आहे. 10चा मोबाईल आहे. आणि याला 50% मार्क पडले. हा पोऱ्या तो का पैदा केला. या बाप रेटावला पाहिजे पहिला. 40 आणि 42% कोण खातं. कोण खातं. इथं 82 वाला बोंबलं दिंडत तू 42ची अगरबत्ती कुठं लावतो. ही फटकावली पाहिजे महाराज. आणि इथून पुढे पोरांना इथून पुढे पोरांना तोंडाने सांगणे नाही. काय मत आहे तुमचं. पोरग शाळेत कोणाचं ऐकत नाही. गावात कोणाचं ऐकत नाही. रेटवणे एवढाच पर्याय. बस पोरग गावातून उशिरा आलं संध्याकाळी. प्रत्येक बापानं रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही. महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. बस 16चा मुलगा बलात्कार करतो म्हणजे काय. 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय. 18चा पोरगा दरोडा घालतो म्हणजे काय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. तुमचं काय मत आहे. कधी नालायक 3-3 वाजेपर्यंत आपले पोरं बाहेर येणार म्हणजे त्यांचे आईबाप नालायक आहेत का नाही. आईबाप हलकट आहेत त्यांची. वरून आई म्हणती दरवाजा उघडं ठा पप्पू येईल. तो पप्या हरिपाठाला गेला का. पप्याच्या आईचे दात पाडले पाहिजे पहिले 2-4. चालली थोबाड वाशीत मध्ये. पोरग दारू पिलं तरी आईला लाज नाही. पोरग रातभर बाहेर हिंडते तरी आईला लाज नाही. आणि सगळ्या अपराधावर पांघरून घालाय कोण. आई. पोरगी नाचती लग्नात तिची आई थोबाड वासून पाहती. ओवाळणी टाकी ती पुरी हो दरिद्री. काय माही गुड्डी ताल धरती म्हणजे. तुम्ही गुड्डी जावा एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो आपण. हे समजत नाही का आपल्याला. विनोद आहे का. याला चांगलं कंट्रोल केलं. 10वी-12वीचे बाहेर बोंबलं तिंड द्या. कान फटावले काय करते. जरा 8-10 दिवसातून पोरग जवळ घ्यायचं. इकडे थोबाड फोडून टाकलं. कुठून आणणार तो भांग नालाय किंवा आता भांग आणला या कार्टीने कुठून वावर नांगरले दंड ठुलाय. अरे बगलात गुशिड्या झाल्या तुझ्या. तुला का आला 1 साइड आणि 2 साइडला. फटकावलं पाहिजे. महाराज विनोद समजू नका. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला घरचंच पाठबळ आहे. तुमचं काय मत आहे.
गाडी 7:30 नंतर तुला बाहेर जायला मिळणार नाही. आमची मिळणार नाही. तू लखपतीचा आहे, तू विकत घेऊ शकतो. हे सांगायचं काम कोणाचं आहे? 7 वाजले, चावी आण गाडीची. पोरग मला फिरायला जायचंय पायी पाय. एक तर जायचंच नाही. थोबाड फोडून टाका त्यांची. काय करेल? कशाला 16चा पोऱ्या चोऱ्या करील ना 18चा पोऱ्या खून करील? कशाला करील? फटकावल्या पोऱ्या बाहेरून जेवून आल्या आल्या हल्ला पाहिजे. इकडे का जेवला बाहेर तू? थोबाड फोडून टाका. पोऱ्या म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे. हा लगेच निघायचं. मी करील प्रयत्न परत. मी तुला पहिलं केलं ना, तुका मला शिकवतो का नालाय का? बाहेर निघ. ते जात नाही गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खातं? पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघत का? यांना कोण खातं बाहेर? हे बाहेरच्यांचं शिका जरा. केरळवरून हवा भरायला आले 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. शिका जरा. बोर मारायला महाराष्ट्र ते पेट्रोल पंपावर मुक्काम करतात आणि दगडाची चूल करून खात्यात. हायवेचे कामं चालले तर शिमीच्या नळीत झोपतात आणि दिवसा 2 खंडापट तर रात्री 3-3 वाजेपर्यंत पुलाची कामं करतात. आणि आमचे 70% अवलादी संध्याकाळी जेवायला घरी नाही. लाजा नाही म्हणते का? रिकाम्या जागा ऐकणारा, रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यांनी जागा घेतल्यात आणि बाटल्या ऐकणाऱ्यांनी जागा रिकाम्या केल्यात. भिकाऱ्यांनी चांगल्या मागताना पैसे दिले ती याजानं. आपल्या काय वांग 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ. एक दोंड्याची आणि एक मांडव परतण्याची काय गाजर. एखाद्या बोटात 2 अंगठ्या ते बाजारात गेल्याने का बाई पुढेच उभं राहिलं. गुजरीत वांगे कसे दिले, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं, कोथिंबीर. तिनं ओळखलं याला कांता रोग झालाय. तिच्या पायात 2 जोडे होते सोन्याची. ती म्हणली वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. JPC टाकून गेलं तर अजून आलं नाही. काय त्या बापाची जमीन इकली, गाडी घेतली, तिच्यावर लिहिलं पैसा गेला पण नाथ केला. काय पराक्रम केला? भंगार अवलाद नाही तर काय. आपलं फटकावलं पोऱ्या काय करतो? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, लगेच दोर. हा मुंडक्याचं माप दे, गुतव चाल, मी झटका देतो, तू फक्त सांग किती व्हायचं आहे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल. इकडे कोणतं घेतो? कोणतंही पिऊ द्या औषध. टाटा मेट्री, निऱ्या कातर, राऊंड अप, गोल, M45 कोणतंही घेऊ द्या. 5 तास पोरग मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो? शेण खावा पण औषध नको. कारण ज्याला औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगीत्यात. इकडून नळी इकडं काढल्या. एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतात औषध काय काय सांगा. विनोद आहे का महाराज? आज आता हे नगर मधले माया पुढे बसलेले सर्व्हिसवाली माणसं आहेत. आपण फुकट पगार घेत नाही. खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता आणि वरून रोल होता. हात वळत नव्हता. फटकावले पाहिजे धरून. 8-10 दिवसातून मुलगी जवळ घेतली पाहिजे. महिला मंडळ नुसते बचत गट काढून मेळावे नका घेत बसू. जरा पोरींकडे पाहायला शिका. जरा आपल्या मुलींच्या हात तपासा. बांगडी आहे का बघा. बुडाला धर्म. मुलींचे भांग तपासा. कुठून आणले रे ते भांग? आता ते एक इतका डेंजर भांग आणलाय पोरीने यावर्षी. एकच बाजू पॅक करायची, एक बाजू मोकळी. अशी चालती पोर. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं. पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय, वाहून गेलं ते. फटकावले पाहिजे धरून. मुलीचं दप्तर तपासीचा शाळेतल्या. 8-10 दिवसातून तिच्या वह्या चेक करा. शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो. जरा चेक करी जा. एसटीचा पास चेक करी जा, पंच केलाय का. 8 दिवस झाले आपल्या पोरीचा पास पंच नाही. मग पोरगी भुयारातून वर्गात निघती का काय? जरा पा डायरेक्ट भुयारातून जाते का काय वर्गात? पा मुलीचे मोबाईल चेक करी जा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत. सज्जन येतो, सायलेंट असतो. सायलेंट फक्त कण होतो घरात. कण होतो.
मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण तर 100 रुपये दिले, त्याच्यात 500 आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा? ही 1GB आहे का, 2GB आहे का, 4GB आहे का, 4GB आहे? जरा चौकशी करा आणि सांगा मला. महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, हा तुम्हाला विनोद वाटतो? आणि मग कालांतरानं समाजामध्ये अपमानाचं जगायचं. मग लोकांनी नाव ठेवायचं, आपण खाली मान घालायची, लोकांनी आपला विषय काढायचा, आपण सहन करायचा. अगोदर सावध झालेलं काय वाईट? आता एक तरुण पोर आहे, रात्रंदिवस कष्ट करायचे, मस्तपैकी पैसा कमवायचा, जगाचं काय घेऊन बसले रे? शाळा सुटली 3 वाजता, कॉलेज सुटलं, लगेच एखाद्या दुकानदाराला भेटायचं, भाऊ मी तुझ्या दुकानात 2 तास काम करतो, 5 ते 7, 4 ते 6, 7-8 वाजेपर्यंत दे मला, 500-700 रुपये महिन्याला, 1000-2000 रुपये दे, गारी का कुल्फी का पावी का, रात्रंदिवस कष्ट करायचे, पैसे करायचे. अरे अजून रस्त्याच्या कडेला दिव्यावर अभ्यास करणारी पोरं आहेत, अजून दुसऱ्याच्या भांडे घासले, दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत, अजून गरीब लोक लई आहेत, अजून फी साठी रविवारी कामाला जाणारे पोरगे. प्रयोग वही घ्यायची 10वीची, प्रयोग वही गणिताची वही घ्यायची, बिचाराला 200 रुपये लागत होते, ते रविवारी दिवसभर कामाला गेलं, 300 रुपये घेऊन आलं, तेव्हा त्यानं वही घेतली. अशी मुलं आहेत. दिवाळी आली, दिवाळीला कपडे घ्यावं लागतील आणि वया पुस्तकाचे पैसे द्यायचे, तर दिवाळीच्या सुट्टीत 15 दिवस 2 घरचे भांडे घासणाऱ्या मुली आहेत. इव्हन ते सुट्टीत भांडे घासून देईल तुमचे, वाटलं तर दिवाळीची तुमच्या घरातली सगळी सफाई करून देईल, मला कपडे घ्यायचे, दप्तर घ्यायचे, जेवण तर मी तुमच्याच घरी जेवण, पण मला निदान दिवाळीला चांगले कपडे घ्यायचे. कष्ट करणारी माणसं आहेत. आणि कष्ट करणारा माणूस कधी उपाशी मरतो काय? हे आपल्याला कामच करायचं नाही, नुसतं बापाचे ते स्टुडिओ जगायचं. बापाच पेंड आहे का? घर आहे बापाचं, सायकल आहे बापाची, मोटरसायकल आहे बापाची, पेट्रोल आहे बापाचं, तुला बनियन आहे बापाचं, अंडरपॅन्ट आहे बापाची, मग तू करतो काय? पुढे चालतं का ते? आणि पोरानं एक ध्यानात ठेवा, तुम्ही निगेटिव्ह विचार करू नका. विद्वानाला गिराईक आहेच, जिथं क्वालिटी आहे. अजूनही विद्वान डॉक्टरला पेशंट आहेच नाहीये. अजून कितीतरी डॉक्टर आहेत का मिनिटावर भेटतात, शिवाय महिना वेटिंग आहे. अजून कितीतरी वकील आहेत मिनिटावरच बोलतात. ब्रिलियंट माणसाची किंमत कधी कमी होत नाही. त्याला क्वालिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. शारीरिक वापरा भरला, क्वालिटी लागते त्याला. आता एवढी लोक गणेश पाटलाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते. मग मला त्यांनीच आता 1 लाख 2 लाख द्यायला काय हरकत आहे? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला 1 लाख 2 लाख देऊन टाका, कुठं दुबळ्या घरी लगी नाही. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे. इथून पुढे शिकलं पाहिजे. आणि पोरांनो, तुम्ही जर पैसे कमवले ना, तुम्हाला इंदुरीकरची आठवण येईल, तुम्हाला कुठं पुढे वाकावं नाही लागणार हो. वाकण्याची गरज नाही ना. 5 वाजता केलं शाळा सुट्टीनं, तुमची शाळा सकाळी कितीतरी पोरं 12लाच मोकळे होतात दुपारी. दिवसभर बोमट्या धाणीताना किराणा दुकानात काम करा ना, किराणा दुकानात काम करा ना, कापड दुकानात काम करा ना. कामं नाहीत मग असं म्हणायचं की तुम्हाला? तुम्ही साधे अभ्यास करा. एवढं खोकं आहे, एवढं एक खोकं आहे, एक स्टँड आहे, एक स्टँड, त्या स्टँडवर एक बरणी आहे, जागा मोकळीच आहे, पुऱ्या एवढ्या. पाणीपुरी केवढ्याला आहे रे? 10 रुपयाला. किती? 5. भांडवल, जागा एवढी, एवढंच बॉक्स आहे. 6ला दुकान लावते, 8ला मोकळं, 500 रुपयाला भ्याव नाही. 8:30 वाजता घरी. फुटाण्याची गाडी पाहिली तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, एकच लाकूड आहे त्याच्यात. दिवसभर दूर निघतोय, मग कवा जाळात दूर साध तो कागदाची पुंगळी. आणि माप तर कोणत्या कंपनीचं आहे काय माहिती त्या कंपनीला. बरं ते भरताना असं भरते, आपल्याला वाटतं अख्खीच फुटाणे आपल्याला येतं काय. 13 फुटाणे रुपयाला. किती फुटाणे आले रुपयाला? 13. त्या पिळकावण्यात एक गुतलं, किती राहिले? 12. उघडताना 2 गेले. 10 केवढ्याला? 1 फुटाणा केवढ्याला?
त्याच्यात आपण लय पेयला असल्यामुळे टरफलच तोंडात आली, फुटाणीच बाहेर गेली. अरे बंगले बांधले त्यांनी, पाहता काय माग आपलं फक्त बडे घर असा, आपण फक्त घरी लय मोठमोठे बांधायचे आणि वाय 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 वाय. बापाचा पगार पुराणं, आईनं हातपाय आपटायचे, पोरानं म्हणायचं 3 दिवस झाले क्वार्टर नाही. मग पोरानं लगेच पंप चोर, चोर रे लय भंगार आले हो आता. पेट्रोल चोर, टायर चोर, चपला चोर, टपरी फोडली न गोवा चोरला. काय चोर आहेत. मोबाईलचं दुकान फोडलं, मग मोबाईल नेवा का नाही, चार्जरच नेली. आता कुठं खुशी तो वायरी. आणि ह्या पोरांना चोऱ्या करायची सवय का लागली. कष्ट नको, फुकाट पाहिजे. पोरांनो, आजच्या कीर्तनात तुम्ही एवढं जर ठेवलं नाही का, एका तरुण कार्यकर्त्याचं गणेशरावचं अभिष्ट चिंतन आहे. तुम्ही जर कष्टच केले ना, तुम्हाला कुणापुढेच हात पसरायची पाळी नाही येणार. आता हे मी 3 करतो पोरांनो रोज, हलक्या हाती 3. मी काही सिजनेबल बुवा नाही मानत. नाही आपल्याला हा पितरपाटा असू नये, सीझन आहेच आपला. हा चालू 3 काढतो, जवळ सापडलं तर 4थे धरितो. गणपती 40च काढले 10 दिवसात. आता पुन्हा नवरात्र 40च, रोज 4. पण तुमच्या सगळ्यांपेक्षा फ्रेश आहे का नाही. पण तुम्हाला काय झालं, कष्ट करा ना, गारी का ना, कुल्फी का ना, म्हशी बांधा ना, 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा ना, सोडून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. तुम्ही बधीर होईल माणसे हो. तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का, खरं आहे मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा. ठोकले आमच्या, चोरल्या दुसऱ्याच्या चपला, निघाले घरी. विनोद नाही, आता हसाल पण एकही वाक्य खोटं ठरणार नाही. जरा सावध व्हा. एका तरुण कार्यकर्त्याचा एवढा मोठा अभिष्टचिंतन सोहळा, आमच्या महेश महाराजांच्या योगाने सगळे तुमच्या दर्शनाचा योग. एक वाक्य आजच्या कीर्तनातलं ध्यानात ठेवा, त्या सगळ्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, एवढीच प्रार्थना करा. कीर्तन कमी आहे का, देव चुळीत बसू नका. 9,000चा बोकड कापला देवाला, आणि देवाला काय व्हायला, नक्या खुर. आणि ही लोक देवाला खुरका वाहतात, ते शिजत नाहीत. ते जर शिजले तर देव वासावच मिळाला. कशाला करता, लई देवाची पूजा करू नका. फक्त आपल्या माणसाला मोठं म्हणायला शिका, याच्यात भक्ती आहे. आणि कष्ट करा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लागू दे. गणेश कवडेंच्या अभिष्टचिंतनाला गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. अशी जिरवा माझी, म्हणजे झाला कार्यक्रम. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा चला वरती या ना. आज सगळ्यांनी बसून राहायचंय. यांचं म्हणणं आहे आजच्या कीर्तनाची सांगता पसैदाने करायची, मना मंगू राहिले नाही. आता विश्वात्मके देवी हे वाग्य पुरुषावे, तुळशिवनी मज घ्यावे पसावे जाणे. जे खरांचे व्यंकटे सांडू, तया सत्कर्मरती वाढू. भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जेवांची तो ते लाहो. प्राणी जात वर्षप सगळा मंडळी, ईश्वर निष्ठांची मानली आई. अनवरत भूमंडळी भेटती दयाभूता, सदा गणपतरूंचे आरभ. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जय पुरुषांचे. चंद्रमेघ्यालांछन मातंड गीता पहिल, हे सर्वाही सदा सज्जन सेवे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई ते लोकी. बसितो आदी पुरुषी अखंडित, आणि अंतो भजिये विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेशी, हे तुमने श्री विश्वेश्वराहो. आहो येन दान प्रसावो, येने वरे नारदेव सुखिया झाला.
वरे ज्ञानदेव सुख्या झाला वरे ज्ञानदेव सुख्या झाला. आज संकष्टी चतुर्थी, त्याचप्रमाणे माझ्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी हरिभक्तपरायण आणि महाराष्ट्राचं भूषण इंदोरीकर महाराज या ठिकाणी आलेत, त्याबद्दल मी आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गावरान तडकाला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीला क्लिक करायला विसरू नका. बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि एक वाक्य सांगतो, जगात फक्त चांगलं ऐकायला कीर्तनातच मिळतं, बाकी राहिलंय कुठं काय. दोन मित्र गप्पा मारीत बसले तर कुटाळ, भजनात बसले तर एकमेकाचा सालस्वर, पारावर बसले तर गप्पा, राजकारणी एकत्र आले तर त्याला पाडायचं आणि याला उठवायचं गप्पा. देवाच्या धर्माच्या गप्पा, चांगलं वागायच्या गप्पा राहिल्यात कुठं. फक्त एवढीच जाग आहे, 4-5 बाया एकत्र बसले तर हरिपाठाचं बोलत आहे का. तुही बरी आहे, माई भंगार आहे, माई बरी आहे, तुझी तर पार खलास. आणि जिला सून नाही ना सून, ती बाई तर बोलूनच देत नाही कोणाला. नाही नाही नाही, लई पोपटावानी टपाटपा बोलत, ती माया डोळ्यात एकत आणायची, माया डोळ्यात एकत आणायची, माया डोळ्यात एकत आणायची. अण्णा अंग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सुना आली का जास्त, तू दिंडीच निघली, तुला अजून माहीतच नाही. आणि जिच्या पहिल्या पोराचं लग्न झालं ना, तिला जरी चाललं दुसऱ्याचं करतं का, यंदा नाही का. पहिलीनं जी एवढी जिरवली तर दुसरी काय करेल. ज्या पोरानं बायको करेल नाही ना, ज्या पोरानं बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे, कशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं. गपची बस, असंच म्हणायचा तो बाप. भाऊ बायको आहे ती. हो, इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात भाऊ. ते स्टॅच्यू असतं ना, प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसं अशी पाहतात. प्लास्टिकची काय हाती आहे. जो नादी लागला त्याला ओढायला बिडी नाही राहिली भाऊ. हो, चला पुढं. जम्मुक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाना. उत्तरनी नायकान पुढे चला. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. मग आता एक तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं, आणि आपल्या कीर्तनाला 2 मुद्दे, मे बी नॉट बी. पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला एखाद्याला पटलं नाही, तुम्ही नाही म्हणा. मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या ना. आणि मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि कीर्तन सुरू झालंय, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. ती काही नालायकांना सवय, आम्ही वर जीव काढायचा. आपल्याला लई किडा आहे, सरळ उठायचं, येडे बाबडी खाली जायचं, चालू ते गेम. पण माणसात म्हणलं का मोबाईल मध्ये डोकं घालायचं नाही. आणि 40% लोक मोबाईलांमुळे भरमिष्ट झाले. सरळ उठायचं, आपलं निवांत जायचं, पाऊस पाणी काय नाही, चालते गेम, एकटीचीच गेम चालते. पण ते इथं नाही, इथं एकदा कीर्तन ऐकायला बसलं म्हणजे येस किंवा येस, नो किंवा नो. आणि एक खरं सांगा, माझ्या पुढे बसल्यावर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढाच चांगला वेळ आहे आजचा. काय म्हणते तुमचं? हा, नाही तर काहीच नाही, कारण चांगलं राहिलंच नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. दुसरा मुद्दा चिंता विंता काय करायची नाही. आणि करून करायचं काय, ज्यांच्यासाठी आपण कमावलं ते काय एवढे सुईचे नाहीत. आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, मग वासरूच पिलेलं काय वाईट. म्हणजे अभंगाच्या पुढे जायला एक बॉक्स बंद झाला ताई. याला थोडा कमी आवाज द्या आणि याला चांगला द्या, नाही तर याला खाली घे. हा चला. जगातलं पवित्र तीर्थ, बस फिट बसलं कीर्तन. आतलं का बाहेरचं? आतलं. ज्ञानामध्ये 3 प्रकार, म्हणजे पुस्तकी ज्ञान, अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानाचे 3 फायदे. ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि खेत करायचं काही कारण नाही. एका वाक्यात सांगा, किती कमवा, इस्टेट लिहून घ्या कोणाला लागली तर. माणसाची टोटल इस्टेट, पावशे सुतळी, आतपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपये, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटी, 1 अगरबत्तीचा पुडा, मुठभर तांदूळ. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, जीएसटी धरून 240.
अजून कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळला नाही का लय मोठा बांगला आहे पेटवा. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंत कोणाला म्हणतात? उभ्याने जेवतो श्रीमंत, हायवेला जेवतो श्रीमंत, बारीतला ब्रँड पेतो श्रीमंत, आणि गरीब लुटितो श्रीमंत. आपल्याकडे श्रीमंताची व्याख्या काय? ज्याच्याकडे लय पैसा पण वागून नालायक पण टॉप. आमच्याकडे श्रीमंत कोण? गळ्यात माळ, मुखात नाम, कंठात प्रेम, जगात सगळे श्रीमंत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोण? बायकांनी चपला घालून चपात्या करणे. चपातीला पोळी म्हणती, पण पोळीला काय पोळा म्हणते का? काय साधं कळत नाही का तुला? चपातीला पोळी म्हणते. तुमची महिला म्हणतात चपातीला चपाती म्हणाय का अडचण आहे? पोळी. मी थिलाय भाजी म्हणते, वांग्यालाय भाजीच म्हणते, मग भोपळ्याला काय दोडका म्हणते. सुधारली लोक, सुधारली लोक. धोतर गेलं आणि पायजामा पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. लहानाले पोरं पटकन उतर द्या. लहानाले पोरं आईला काय म्हणतात रे? बाकीच्याने बोलायचं नाही कोणी. आता आईला काय म्हणता? मम्मी. करेक्ट. पूर्वी मम्मी म्हणायची, आता काय म्हणता? मॉम. मॉम. काय? जोरात बोला. काय? मॉम. आणि बापाला डॅडी. डॅडी ऐवजी आता नवीन शब्द आलाय, डॅड. करेक्ट. आता पुढच्या वर्षी डेड. पप्पा इज डेड. हा, आता बोलून सावध राहा. मम्मीला मॉम. मॉम. करेक्ट. बापाला डॅड. बरोबर आहे. शाळेत जाता तुम्ही? कितीला आहे तू? 4थीला? 9वीला आहे का? मराठी मीडियमला आहे का सेमीला आहे? हा, चियारा मराठी मीडियमचा आहे. हा, मराठी मीडियमचे पोरं फ्रेश असतात, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना. सीमी म्हणजे थोडे दरिद्री, आणि इंग्लिश मीडियम जागतिक लोड. कधी हसायचं नाही, कधी काय नाही. त्यांना इंजेक्शन मारलं तरी ते कणात्या पण हसते नाही. आता पटकन उत्तर द्या. 9वीवाला मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? मॉम. 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 मम्मी आहे स्त्रीलिंगी, मॉम पुल्लिंगी. करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. करेक्ट. मग आता निवांत डोकं खाजवा. मॉम. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघे जर पुल्लिंगी, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आणि तरी वरून लोक काय म्हणतात? जग सुधारलं. पूर्वी आमच्या आई घरातला कचरा काढायची तर वाकून झाडायची. आता बाईनं तिच्या मापाचा झाडू आणलाय. पूर्वी आमची आई कीर्तनाला यायची तर पोरग घेऊन यायची, आणि लय पोरग रडायला लागलं ना, आई मांडीवर आडवं टाकायची आणि पदराने झाकायची. नुसतं थापटलं तरी पोरग झोपत होतं, कारण पूर्वी आमच्या आईला पदर होता आणि पोराला मिळत होता. आता पोराची आई जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालते, पोर झाकायचं कुठं? आणि त्या पोरानं घाई प्यायचं कसं? समजा प्यायचं. सगळा येड्याचा बाजार झाला महाराज. येड्या. हा, एक वाक्य नीट आहे का? धर्माच्या विरुद्ध वागणारी माणसं श्रीमंत जरी असली तरी दरिद्रीच आहेत. श्रीमंत कारण हेच आहे, हे माणसं श्रीमंत होतील. पण विचारानं श्रीमंत असावा का पैशाने? विचार. पैशानं काय श्रीमंत आहे? पैशानं श्रीमंत असून करायचं काय? 1 रुपया तर संगण्याचा आहे, तोही दुसऱ्याचा आहे. घरचे रडायच्या गडबडीत होते.
दुसऱ्याच म्हणलं आपल्या काय ना, मग तुझ्याला काय आग लागतो का बांगल्याला त्या? हा, चला सावध राहा. आणि आता मे बी और नॉट बी अभंगातले 2 मुद्दे. ए बऱ्या, ए मी उचकून देईल बरं का. हा ए हा, अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. ज्ञान पवित्र आहे, देवच ज्ञान आहे, आतलं ज्ञान असावं, चिंता करायचं काही कारण नाही. आणि अभंगातला तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळे स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री गणेश कवडे यांचं अभिष्ट चिंतन आणि गणपती बाप्पाच्या चतुर्थी निमित्ताचं कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत? आतापर्यंत 2च मुद्दे झालेत, ज्ञान देव, देव ज्ञान. आता पटकन बोला. आता करंट लावून देतो. पहिलं वाढदिवसाचं नंतर सांगतो, अगोदर चतुर्थी सांगतो, चतुर्थी म्हणजे गणपती सांगतो, आणि मग गणेश साहेबांचं अभिष्ट चिंतन सांगतो, आणि मग अभंग सांगतो आणि कीर्तन संपवतो. बोला पटकन. आता हा गणपती बाप्पा जो आहे हा कसा आहे? महिला मंडळ पटकन. हा पोरगा कोणाचा आहे? पार्वतीचा. आणि याचा बाप कोण आहे? शंकर. याचा बाप शंकर आहे. मग शंकर अवतार कोणाचा आहे? शंकर अवतार महादेवाचा. त्यांचा दोषच नाही, चॅनल बदललं का मालिकेमध्ये. अरे शंकराचा एक अवतार आहे प्रत्येक गावात. आता बडा बोलायचं बरं का. हा, आपल्या कीर्तनाला बोललं तरच सूत्र बसत. शंकर कशा फिरतो? शंकर फिरतो कशो? नंदीवर. ए शंकर कशो फिरतो? नंदीवर. नंदीवर. त्याचा पोरगा कसं फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशा फिरते? वाघावर. करेक्ट. बायको फिरते वाघावर, नवरा फिरतो बैलावर, पोरग फिरतं उंदरावर. मग महिलांना आरक्षण पहिलंच होतं का आत्ता आहे? आणि आता हे लोक टापा मारते, आम्ही महिलांना लय अधिकार दिले, मूर्खपणा करू नका, पहिलाच होता. मग शंकर पहिल्यापासून बैलावच आहे. माझाही शंकर कुठे? पार्वती गेली स्कूटीवर मीटिंगला, शंकर वडितोय झोळीच्या द्वाऱ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे, कुठून देऊ? तेवढ्यात ती बाई आली, गबस रड नको गाय आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आपली आई आली, आपली आई आली. ते कार्ट म्हणलं माई एकट्याची आहे, तुझी गेली दिंडीत. हो, हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, हा सुख करताय, हा दुःख हरताय, हा बुद्धीची देवता आहे. या गड्याला 2 बायका आहे, लाल रंग प्रिय आहे, गणपतीला लाल रंग प्रिय आहे. तो एकदंत आहे, तो वक्रतुंड आहे, तो लंबोदर आहे, तो विघ्न हरताय, तो सुख करताय, तो दुःख हरताय, बुद्धीची देवता आहे. उंदरावर फिरतोय, रिद्धी सिद्धी त्याच्या बायका आहेत. नाकात डोळ्यात बारीक आहे, नाकात सोंडीत वाकडा आहे, पोटात मोठा आहे, आणि सगळ्यांकडे बारीक लक्ष आहे. हा, गणपतीचे डोळे बारीक का? प्रत्येक भक्ताकडे सूक्ष्म पाहणार. कोणता भक्त मला बुडवताना गोवा खाऊन आलता, त्याचं तोंड वाकडं करून टाकायचं. काही तर ताट फिरते आणि घंटी बंद होती. आरतीची सवय नाही, याकडे गणपती पेटवला पण इकडे घंटी वाजत राह. हा एकदंत आहे, हा वक्रतुंड आहे, हा लंबोदर आहे, आणि त्याची आज नेमकी संकष्टी आहे. हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे. पण माहिती म्हणून सांगतो महिला मंडळ, वर्षातल्या सगळ्या चतुर्थीचा चंद्र पाहावा, पण एका चतुर्थीचा चंद्र पाहू नये. करेक्ट. आनंद चतुर्थीला ग चंद्र निघाल. गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. आनंद चतुर्थीला चंद्रच नाही निघणार, दुसऱ्या दिवशी पौर्णिमा.
आणि गणेश चतुर्थीचा चंद्र पाहू नये. जर पाहिला तर पाहिला तर माणसावर आळ येतो. आळ 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 कुणावर आलता असं जर पाहायचं असेल तुम्हाला तर कृष्णावर मणी चोळण्याचा आळ आलता. कृष्णाच्या आयुष्यात एकदाच आळ आलता आणि तोही मणी चोळण्याचा आलता. या बाबाच्या नादी लागायचा. हा गणपती नंगाटच देवे. याचा बाप फिराय उंदराव हे घरच खाट्याळे. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बरं याचा बाप इतका नंगाट होता महाराज. याच्या बापाची मिली बायको. पूर्वी लय बायका करायची लोक. करायचे म्हणजे मिळतही होत्या. आता बायको मिळणं 4 फ्लॅट घेऊ शकता तुम्ही सकाळपर्यंत. बायको नाही करू शकत. आता जे राहिलेत लग्नाचे तुम्ही तो नाच सोडून द्या. बायका नाही तुम्हाला. तुम्ही आता असेच हायवेला बायको. हो बायका कशी काय मिळते. रेंज गेली काहींची रेंज. हो बायका नाही. आता बायको हा विषय जवळजवळ. आणि कोण बायका दिलो होतो मला. 16ला तुमचं थोबाड सडलंय गोवा खाऊन. 17ला तुमची ढोपरं आल्यात क्वार्टर पिऊन वर. रुपड्या कमवायची दानत नाही नालायक. कोण बायको देईन. इथं तहसीलदार मुलगी आहे. 1.5 लाख पेमेंट आहे टोनक्या तिला. तुला 1.5 लाख लिहायचं तरी येतं का. 1.5 लाख म्हणजे 15 किती शून्य रे. घ्या 4 म्हणते ती. काय आलं किती शून्य रे. 15 लाव. मी देत राहतो तू मोजीत राह. बायको नाही. आता आता तुम्ही जवळजवळ राहिलेले तो नाच सोडूनच द्या. आता तुम्हाला आता एकच पर्याय आहे. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे. झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोपायली आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का रे. ए बरे मामाला मुलगी आहे तुझ्या. किती आहे. एक. आणि तुला भाऊ किती आहेत. 2 आहे का तुम्ही. जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का रे मुलगी. ए बरे ए मामाला मुलगी आहे तुझ्या. नाही मी आला. तुझ्या मामाला किती. 2. तुला भाऊ किती आहेत. एकटाच आहे का तू. कल्याण. अजून एक भाऊ आहे का. कल्याण. तुझ्या मामाला आहे का. नाही तुझ्या किती आहे. 1. आणि तुला भाऊ किती आहेत. 3. 2 झाले वासाई. तू का लगेच चालला काय मामाच्या घरी. तुझ्या मामाला आहे का. तुझ्या मामाला आहे का. नाही का. मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. आपलं किती ऐकलं मोकळा होतो माणूस. हा एकदंत आहे. हा वक्रतुंड आहे. हा लंबोदर आहे. हा सुख करताय. हा दुःख हरताय. बुद्धीची देवता आहे. सगळ्यांना गणपतीचा आशीर्वाद मिळावा. ही गणेश चतुर्थी आपलं संकष्ट चतुर्थी मिटलं काम. दुसरा मुद्दा. आज आपण सगळेजण गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष तरुण मंडळ स्टेजवर उपस्थित मान्यवर महाराज मंडळी गायक वादक गुणीजन आपण आज ह्या सगळेजण गणेश कवडेंच्या अभिष्ट चिंतनाला. आता इंद्रिकडचं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं म्हणलं होतं माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. हा आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात 2रा बंगला होतोय. फक्त आपण सांगायचं ते ऐकायचं. जर ऐकलं नाही तर पहिला जातोय. मग आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं नाही. आणि आता एक वाक्य सांगतो परत नीट ऐका. आता माननीय श्री गणेशजींच्या अभिष्ट चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी आता इंद्रिकडचे कीर्तन म्हणलं त्याला 100 वर्ष ब्याव नाही. त्याच्यात आज योगायोग आहे. अंगार चतुर्थी आहे. संकष्टी आहे. त्यासाठी कीर्तन आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. फक्त वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे. वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे आपल्यावर समाजाचं काहीतरी ऋण आहे. त्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस आहे.
हा आणि एक वाक्य परत नीट ऐका. आयुष्यात तुम्ही किती मोठे व्हाल पण दोन गोष्टीशिवाय मोठे होऊ शकत नाहीत. एक, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही आणि संतांच्या कृपेशिवाय मोठे होऊ शकत नाही. आता दुसरं वाक्य बारीक ऐकायचं. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसांना तो अभिमानात असावा. याच्यावर तुमचं मत काय? आजारी तुम्ही आजारी आहे का? नाही मग बोलत जायचं. आपला एक मुलगा डॉक्टर झाला, अभिमान नसावा. आणि पुढे एक वाक्य सांगा, तुम्हाला आणि मला कोणी नाव ठेवलं तरी चालेल, आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. एक भांडे घासणाऱ्याची मुलगी तहसीलदार झाली, तोंड भरून कौतुक करावं, जळू नये. एका भांडे घासणाऱ्याची मुलगी सीए झाली, तोंड भरून कौतुक करावं, ती मुलगी आपली आहे. आणि कोणी नाव ठेवा. आपला एक भांडे घासणाऱ्याचा गेटवरच्या सिक्युरिटीचा मुलगा एमपीएससी ला पहिला आला, कौतुक आहे. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. एक गार्डचा पोरगा, होमगार्डचा मुलगा एमपीएससी देऊन पास झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांनी आपलं कौतुक करावंच, याच्यावर तुमचं मत काय? आपल्या लोकांची हीच लय वाईट खोड. शेजारच्याने गाडी घेतली ना, कंपनी बरोबर नाही, त्या गाडीला मार्केट नाही. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोड असन. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असन, निगेटिव्ह. पाया पडून सांगतो, कधीच निगेटिव्ह विचार ठेवू नका, काही पॉझिटिव्ह ठेवा. चांगलं म्हणायला पोरांनो मला सांगा, भांडे घासणाऱ्याच्या मुलीला 90% मार्क पडले, कौतुक करायला काय हरकत आहे? ब्रिलियंट आहेच ना. आणि तुम्हाला एक वाक्य सांगा, टॅलेंटशी कीर्तन, गायन, राजकारण सतत असावं लागतात. तुमचं काय मत आहे? भांडे घासणारीचा मुलगा आणि बंगल्यावालीचा मुलगा निकाल घेऊन आला. बंगल्यावालीचा रडत आला, हसत आला, आणि भांडे घासणारीचा रडत आला. भांडे घासणारीनं म्हटलं नापास झाला. ती म्हणली, का रे भाऊ नापास झाला? तर म्हणला नाही, 80ची अपेक्षा होती, 78 पडले. आणि बंगल्यावालीचा हसत आला, तिला वाटलं पास झाला. ती म्हणली, भाऊ पास झाला का? नाही. मग हसत का आला? ताण नाही राहिला परत फॉर्म भरायचा म्हणून. आता अशी येडे परून काय करता आहे? आणि कुणी नाव ठेवावं? आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. आपल्या वर्गातला एक मुलगा शाळेत कमी आहे पण ग्राउंडवर खास आहे, कौतुक करायला काय हरकत आहे? त्याचं इकडे शाळेत डोकं कमी लागतंय पण ऑलिम्पिकमध्ये, क्रिकेटमध्ये, पोहण्यामध्ये त्याचं कौतुक करावं. आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक केलं तर त्यात जय आहे. हे निगेटिव्ह विचार काढून टाका. काय आपली लोक दरिद्री. काय झालंय महाराज, हे रक्त आहे ना, हे 96 कुळी रक्त आहे. ह्याच्यात रक्त आहे, रक्त. पण आपलं काय झालंय, दुसऱ्यांच्या 90 पिऊ पिऊ ना आपली रक्तच बदली झाली. आपल्याला फक्त कोणी 90 पाजून पावशेर मटणाची प्लेट दिली, आपण झालो हिरो. मागून की चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवी? झाला साहेब. आपण लाचार झालेली माणसं आहे. लाचार जगायचं नाही कधी. भीक मागून जगायचं पण स्वाभिमानानं जगायचं. लाचार नाही. कोणीतरी बँड वाजवायचा आणि मग आपण लग्नात नाचायचं. इतकं नालायक रक्त आहे का आपलं? कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची चीयर करते, तर तू पाटील की जय हो, मग पेते. आणि पेले एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते. त्या हे भिक्या, हे संख्या, हे वामण्या, तुझं कमी. त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझ आहे. एवढंच आहे. क्वार्टर आणते असं टाईट पाहते बापाकडे. आणि ते बापाला म्हणते, काय केलंय माझ्यासाठी? बाप म्हणला, केलं ते सांगू का? बाप म्हणला, मारली सक मी, आता काय करीन?
बर्बाद झालेली माणसं आहे आपण. हे रक्त कसं आहे जरा नीट आहे का? ऐ मुंग्या येथील डोक्याला नीट आहे का? हे खानदान रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे? राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजाची माती तुम्ही कानाला लावा. राजाची माती तुम्ही कानाला लावा. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल जोफेच आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे हे गोवा खाऊन थोबाड सडवणारं रक्त नाही. हे कुणाच्या तरी लग्नात राहू दे तिकडेच राहू दे. हे कुणाच्या तरी लग्नात 90 पिऊन नाचणारं रक्त नाही. मग हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? आई साहेब जनतेच्या पोशिंद्यानं लढायला जावं, मी माझ्या मुलाच्या लग्नात फेट्याला थोडा काढून मिरवावं, हे माझ्या रक्तात बसत नाही. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे? वयाच्या